दिवस झाले आमच्या पीएनटी कॉलनीमध्ये बऱ्याच बिल्डिंग आहेत, त्यांना कंटिन्युअस पाणी येत नाही आहे. निवडणुकीच्या आधी पण तीच परिस्थिती होती, पण निवडणुकीच्या वेळी 1.5 महिना आम्हाला चांगलं पाणी आलं. त्याच्यानंतर आमचं जे पाणी गायब झालंय त्यात 25 दिवस झाले आम्हाला पाणी येत नाही आहे. पहिलं 2-2, 3-3 तास येत होतं, ते पण झालं. आज 25 दिवस झाले आम्हाला पाणी येत नाही आहे. नगरसेवकाकडे तक्रार केली, नगरसेवकांनी आम्हाला खूप मदत केली. कविता मॅडम ज्या आहेत आमच्या पीएनटी कॉलेजच्या नगरसेविका आहेत आमच्या वॉर्ड नंबर 29च्या, त्यांनी आणि त्यांचे पती मिलिंद म्हात्रे यांनी खूप मदत केली. पण प्रशासन जागं होत नाही आहे अजून. आम्ही मळेकर साहेब असतील, राणे साहेब असतील, कुलकर्णी साहेब असतील, या सर्वांना सांगून झालं, पण सध्या पर्यायच नाही. ते बोलतात त्यांच्याकडे टेम्पररी फक्त सांगतात की टँकर द्या, पण टँकर देऊन काही उपयोग नाही. आम्ही रोज टँकर आणतोय, त्या टँकरमुळे लहान मुलांना ॲलर्जी होते, पाणी चांगलं नाहीये, खदूळ पाणी येतंय. हे याचा जबाबदार कोण आहे? आम्ही तुम्हाला पाण्याचं बिल भरतोय, दरवर्षी बिल भरतोय, सगळे टॅक्स भरतोय, तरी आम्हाला पाणी देत नाही. पाणी जीवनावश्यक गोष्ट आहे, तरी पण केडीएमसी आम्हाला देत नाहीये. उपयोग काय आहे मग याचा? आणि हे असंच चालत राहिलं तर होणार काय? आता जी काही योजना येत आहेत पाण्याच्या, अमृत योजना येते, ती पण यायला वेळ आहे. त्याच्या पण लाईन्स टाकल्या आहेत, पण लाईन टाकून उपयोग काय जर त्याच्यामध्ये पाणीच नसेल? आणि सध्या काळाची गरज पाणी आहे. तुम्हालाही माहिती आहे की पाण्यामुळे महायुद्ध होऊ शकतं. पाणी देत आहेत, पण पाणी येत का नाही आहे? त्याच्यानंतर आमची माग हीच आहे की आम्हाला प्रेशर पाहिजे. MIDCतून प्रेशर येत नाहीये, त्यामुळे आम्हाला पाणी येत नाही. आम्ही सर्व शासकीय यंत्रणांना जागा केलंय, त्यांच्याकडून हेच सांगण्यात आलंय की MIDC प्रेशर देत नाहीये. झिरो प्रेशर आहे MIDC. असं तर आम्ही परत एक मोर्चा काढणार, कारण ते काढणं गरजेचं आहे. आज आम्हाला सरकारला आणि संस्थेला जागा करायचंय की आम्ही असेच बसून राहणारे नाही आहोत. तर सर्वांनी सहकार्य करा आणि हा आम्ही मोर्चा असा चालू ठेवणार आहे. यापुढे जर आम्हाला काही मदत नाही मिळाली आणि आम्हाला टेम्पररी मदतीची अजिबात आवश्यकता नाही आहे, आम्हाला परमनंट सोल्युशन पाहिजे. आज फेब्रुवारी आहे, मार्च एप्रिल मेला याच्यापेक्षाही भयान परिस्थिती असते पीएनटी कॉलनीमध्ये. तर आमचं सरकारकडे, केडीएमसीकडे, MIDCकडे हेच मागणं आहे की प्रेशर द्या, पाण्याचा प्रेशर सोडा, जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित पाणी मिळेल, आणि परमनंट सोल्युशन द्या. टेम्पररी आम्हाला टँकर नकोत. नमस्कार, आम्ही पीएनटी कॉलनी साई दर्शन संकुल मधून आलेलो आहोत. आमच्याकडे गेले 20-25 दिवस झाले अजिबात पाणी नाही आणि पाण्याचा खूप त्रास होत आहे. आम्ही सगळ्या वर्किंग वुमन आहोत आणि आमच्याकडे अगदी लहान लहान मुलं आहेत. त्या सगळ्यांना आम्ही घरी ठेवून आता मोर्चा काढावा लागलाय. तरी आम्हाला आमचं केडीएमसीला एकच म्हणणं आहे की आमच्याकडे पाण्याचा प्रेशर द्यावा, नाहीतर आम्हाला खूप त्रास होतो आणि सारखं टँकरचं पाणी पिऊन त्या डॉक्टरांच्या फेऱ्या माराव्या लागतात. एवढीच आमची कळकळीची विनंती आहे. पाणी नाही हक्काचं, नाही कुणाच्या, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.